सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र 660 प्रकल्पासमोर कपिलवस्ती नगर येथील नागरिकांकडून गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। अद्यापही दीपनगर प्रशासनाने उपोषणकर्त्यांची कुठलीच दखल घेतलेली नसून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आलं। या उपोषणामध्ये महिलांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली। सर्वप्रथम राष्ट्रीय माथाडी जनरल कामगार सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हाध्यक्ष बालाजी महादेव पठाडे, जळगाव जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून दिनांक 27/2/2025 रोजीला सीजेम बदाने साहेब यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार मी केला होता। त्याच माध्यमातून 24/3/2024ला पण मी पत्रव्यवहार केला होता, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांना ना चर्चेला बोलवले, ना आव्हान दिले, ना कुठल्याही प्रकारची चर्चा न करता केवळ जातीवादीचा मुद्दा धरून कपिलवस्ती हे गाव जय भीम असल्यामुळे व जातीवादी असल्यामुळे त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही। त्याच माध्यमातून 2/4/2025ला मी आमरण उपोषणाची घोषणा केली आणि त्या घोषणेनुसार मला आज 6 दिवस होऊन देखील या प्रशासनाला, या गेंड्याच्या कातडी या प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा घाम फुटलेला नाही। त्या माध्यमातून प्रकल्पबाधित 660 या कामगाराला समावेश करण्याचे मी त्यांना वारंवार आवाहन केले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे नासमज नसल्याच्या कारणाने मला त्यांना बोलवले गेले नाही। आणि मुद्दाशीर असा आहे की प्रकल्पबाधित कपिलवस्ती आहे, त्याच माध्यमातून आम्ही ती मागणी करतो, कारण की मिलिंदनगरमधून कपिलवस्तीला स्थलांतर झालेले असून ते प्रकल्पबाधित 660ला पहिले प्रकल्पबाधित लोकांना मानधरणार आहे ते, नंतर तुम्ही बाहेरच्या लोकांना घ्या, आम्हाला त्यांच्याबद्दल कुठली शंका नाही, परंतु कपिलवस्ती हे प्रकल्पबाधित आहे, पुनर्वासित आहे, त्या लोकांना पहिले प्राधान्य असले पाहिजेत। त्याच माध्यमातून आम्ही सीजेम साहेबाला पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारचे त्यांना आम्हाला आतापर्यंत मिटिंगला बोलवले नाही, म्हणून मी स्वतः 3 वाजता माझा आत्मदहनाचा इशारा प्रकल्प 660च्या गेटासमोर दिलेला आहे। मी त्याच्याबद्दल कायमस्वरूपी राहील, मला कुठल्याही प्रकारची काही शंका राहणार नाही, कारण की हा मुद्दा असा आहे की जय भीम आणि दलित वर्ग याच लोकांना टार्गेट केल्या जाते। हा मुद्दा कायदेशीर आहे। त्या माध्यमातून कपिलवस्ती हे पूर्ण ऑल टोटल जय भीम समाजाचा असून कॉन्ट्रॅक्टरची पण भूमिका आहे की या लोकांना कामावर घ्यायचं नाही, या लोकांपासून कुठल्याही प्रकारची शेती नाही, हे फक्त जीवाच्या रोजगारावर उपलब्ध राहतात। आपल्याला 200 रुपये 300 रुपये रोजाना काम केले जाते, कुठं कोणाच्या हातेखाली कामं केले जाते, कारण की शेतीचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही। त्या माध्यमातून आम्ही दीपनगर प्रशासनाला वारंवार सांगतो की बदाने साहेब, तुम्ही आमच्या कामगाराला कामावर घ्या, आम्ही तर प्रकल्पबाधित आहे पण तरी पण कॉन्ट्रॅक्टर बेसवर कामावर घ्या, हीच आमची तुमच्यापासून मागणी। परंतु त्या मागणीनुसार आम्हाला केवळ हा फक्त जातीवादीचा मुद्दा धरून आमच्याची हे टाळाटाळ करतात। एवढंच बोलतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ।